नमस्कार माता भगिनींनो, मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. आणि आता लाडकी बहीण योजनेसंबंधीचे तुम्ही जर अर्ज भरले असाल, जुलै महिन्यापासून असो किंवा मग आता भरत असाल, तर तुमच्यासाठी ही जी बातमी आहे ही बातमी महत्त्वाची आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन नियम काढलेला आहे. आणि तो नियम म्हणजे स्क्रुटनी नियम. स्क्रुटनी नियम म्हणजे की आता तुमचे जे कागदपत्रांची छाननी आहे, पडताळणी आहे, ती तुम्हाला जी तपासणी आहे, तपासणी कायदेशीरपणे होणार आहे. म्हणजे स्क्रुटनी नियम म्हणजे काय आहे की एक प्रकारे कायदेशीरपणे तुमच्या कागदपत्रांची फेर तपासणी करणे. म्हणजे तुम्ही जर कागदपत्र काही गलत किंवा डुप्लिकेट्स किंवा आणखीन इतर प्रकारे त्यामध्ये गडबड करून जर योजनेच्या संबंधित जोडलेले असाल, तर मग तुम्हाला हे जी कागदपत्रांची जी तपासणी आहे हे कडक नियमाप्रमाणे होऊन कायदेशीरप्रमाणे फेर तपासणी झाल्यावर मध्ये जर तुम्ही काही गडबड केलेली असेल किंवा मग डुप्लिकेट कागदपत्र लावलेले असतील, तर मग तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे नियम लागू झालेला आहे. आणि हा नियम लागू करण्याचा उद्देश आहे की तुम्हाला माहीत असेल की मागच्याच महिन्यामध्ये साताऱ्यातील एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 फॉर्म भरलेले होते, जे की 26 फॉर्म त्यामधले अप्रूव्हसुद्धा झाले होते. आणि 26 फॉर्ममध्ये त्याच्या 3-3 हजार रुपये आलेसुद्धा होते. म्हणजे DBTसुद्धा झालेले होते. पहा किती मोठा गोंधळ आणि किती मोठा गडबड त्याने करून ठेवली होती. आणि हेच आणखी एक प्रकरणं असे झाले 2-3 की त्यांनी डुप्लिकेट्स डॉक्युमेंट्स लावून अशा प्रकारे पैसे वाटण्याचा जो प्रयत्न केला आहे. असे उघडकीस आल्यानंतर सरकारने आता हा नियम लागू केलेला आहे की आता जर कोणी डुप्लिकेट डॉक्युमेंट या फॉर्मला जोडत असेल किंवा मग काही गडबड करून किंवा दुसऱ्याच्या नावाने आणखीन काही गडबड करून नावामध्ये चेंजेस करून किंवा फॉर्म भरताना जे त्यांचे आधार कार्ड्स वगैरे आहे यामध्ये काही चेंजेस करून जर ते फॉर्म भरत असतील, कुठलाही डुप्लिकेटपणा असो, ते आता चालणार नाही आहे. कायदेशीर तुमच्या जे कागदपत्रांची जी फेर तपासणी आहे हे होत आहे. आणि तुम्ही जर अगोदरसुद्धा कागदपत्र भरले असतील, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर कुठल्याही महिन्यात तुम्ही जे तुमचे अर्ज भरले असतील लाडक्या बहीण योजनेचे, त्या महिन्यात तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही जोडले असाल किंवा जे कागदपत्र तुम्ही लावलेले असाल ते जर व्यवस्थित नसतील, जे जर खरे नसतील, त्यामध्ये जर काही डुप्लिकेटपणा असेल, तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही आहात. कारण की आता स्ट्रिक्टली आणि नियमानुसार आता कागदांची फेर तपासणी छाननी चालू आहे. आणि त्यामुळेच काय की आता तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. कारण की तुम्ही जर त्यामध्ये डुप्लिकेटपणा केलेला असेल तर. आणि तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता दर्शविलेली आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार आता येणाऱ्या 30 सप्टेंबरपर्यंत जे पैसे आहेत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि ज्यांचे पेंडिंग आणि इन रिव्ह्यूमध्ये आहेत अशांनासुद्धा एक न्यूज आहे. ज्यांचे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत त्यांनासुद्धा अशी न्यूज आहे की आता जे नवीन पोर्टल जे चालू झालेलं आहे, तुम्ही कुठेही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला आता एडिटचे ऑप्शन आलेले आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही एडिट करून तुमचे जे कागदपत्र कशामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे, इन रिव्ह्यूमध्ये आहे किंवा रिजेक्ट झाला आहे ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर रिजेक्ट झालेले फॉर्म जे आहे रिसबमिटसुद्धा करू शकता. तर तुम्ही जाऊन तातडीने आपले जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित करून घ्या. काही जर तुम्ही त्रुटी केली असेल फॉर्म भरण्यामध्ये तर ती सुधारून घ्या आणि तुम्ही रिसबमिट करून घ्या. तुमचे फॉर्म आता ऑप्शन आलेला आहे. तर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पैसे फक्त तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे, त्याच वेळेस येणार आहेत. कारण की DBTद्वारे पैसे येणार आहेत, तर तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे हे आधार सीडिंग झालेलं असलं पाहिजे त्याच वेळेस. आणि जॉईंट अकाउंट चालणार नाही आहे. तुम्ही जर जॉईंट अकाउंट लावलेलं असेल तर ते तुम्ही चालणार नाही आहे. तुम्हाला नवीन अकाउंट ज्या फॉर्ममध्ये जोडणं आवश्यक आहे. तुमचं स्पेशल स्वतःचं सेल्फ अकाउंट तुम्ही खोला, सेविंग अकाउंट खोला आणि ते त्या लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्मला जोडा.
जॉईंट अकाउंट चालणार नाही आहे, आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुमचं जर नवीन जॉईंट अकाउंट असेल तर ते वगळून घ्या आणि तुम्हाला नवीन जे अकाउंट आहे ते उघडून त्या फॉर्मला जोडायचं आहे अकाउंट, आणि आधार कार्डसुद्धा त्याच अकाउंटला लिंक करायचं आहे. जे तुम्ही सेल्फ अकाउंट खोलचाल, नवीन तुमचं वैयक्तिक अकाउंट खोलचाल, त्याच वेळेस तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.